आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर होती। समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता। समित कदमशी झालेल्या संवादाचे व्हिडिओ माझ्याकडे आहे, अनिल देशमुख यांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। देशमुखांना पुरावे देऊ द्या, मग माझ्याकडील क्लिप्स उघड करेन। देशमुखांच्या माहितीवर फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया। वैद्यकीय कारणांसाठी देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा। जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावं, परिणय फुकेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहे। जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आताच का बोलत आहेत? संजय शिरसाट यांचा सवाल। अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यावर समित कदम यांचा बोलण्यास नकार। समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता, अनिल देशमुख यांचा आरोप। खैरेंनी पहिले तिकीट आणून दाखवावं, मग कोण कुणाला गाडतंय ते बघू। उद्धवजींचा आदेश आला तर गद्दारांना पाडणार। चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याला भुमरेंचं प्रतिआव्हान। खैरेंचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावर सिद्ध होईल। चंद्रकांत खैरेंनी दिलेल्या आव्हानाला संजय शिरसाट यांचं उत्तर। दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक सुरू। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बैठकीला महत्त्व। शरद पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अजितदादा गटाचा आमदार, अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपेंची कार्यक्रमाला उपस्थिती। सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै कार्यक्रम। शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही। आयोजकांनी निमंत्रण दिल्यानं कार्यक्रमाला आलो। शरद पवारांसोबत कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर चेतन तुपे यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित, आम्ही सन्मानजनक जागा लढणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीला जायचे। सत्तेत सहभागी होताना अजित पवारांच्या अमित शहांसोबत 10 बैठका। पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजित पवार यांची माहिती। नाट्यसृष्टीचा शिंदे आणि अजितदादांकडे दुर्लक्ष। अजितदादा शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय, राऊतांची टीका। सरकार नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही। अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर दरेकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रपती भवनात शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेसंदर्भात स्वतंत्र चर्चा। फडणवीस अजितदादांसोबत झालेल्या चर्चेचंही शिंदेंना माहिती दिली। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे वेश बदलून भेटीगाठी घ्यायचे। भाजपचं सरकार नसतानाही शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे। संजय राऊत यांचा दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। शिंदेकडून 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती। शहांवरचे सर्व खटले मोदी सत्तेत आल्यावर काढून घेतले गेले। पियुष गोयल यांच्यावरील आरोपांविषयी आम्हाला बोलायला लावू नका, संजय राऊत यांचा निशाणा। विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न। विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखेंचा शपथविधी संपन्न। शिंदे गटातील विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार भावना गवळी, कृपाल तुमानेंनी शपथ घेतली, तर अजित पवार गटातील आमदार शिवाजी गर्जे, राजेश विटेकरांनीही विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली। उपसभापतींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न। प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे। मुख्यमंत्री शिंदेंची मनोज जरांगेंकडे मागणी। आंबेडकर आणि आम्हीही सत्तेत नाही, आमच्यात का गुंता लावताय? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। विनाकारण भांडणं लावू नका, प्रयत्न केला तर अवघड जाईल, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया।